बंदिस्त शेळी पालन करताना मित्रांनो फक्त तुम्ही व्हिडिओ बघून डिरेक्टली खूप मोठा बिझनेस सुरू करायचा प्लॅन करू नका. सुरुवातीला कमी शेळ्यापासून सुरुवात करा. आम्ही ही 3 शेळ्यापासूनच सुरुवात केली होती आणि नंतर हळूहळू त्या शेळ्या वाढवल्या होत्या. 3च्या 10 शेळ्या, 20 शेळ्या, 30 शेळ्या, 40, 50, 100-150 लाकडा नेलं होतं. आणि तुमच्यातील चारा नियोजन ह्या सर्व गोष्टींनुसार तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. असं डिरेक्टली व्हिडिओ बघून किंवा हे ते डिरेक्टली असं करायचा प्रयत्न करू नका. कारण कधी कधी काय होतं की एका शेळीला 1 पिल्लू होतं किंवा 2च पिल्लं होतात, त्याच्यातली पिल्लं मरू जातात. शेळ्यांना अचानक रोग येऊ शकतो किंवा तुमच्याकडे जर प्लॅनिंग नसेल झालं, लसीकरण नाही केलं तर याच्यामध्ये खूप सारा लॉस होऊ शकतो किंवा कधी कधी शेळीला मरतुकडे पिल्ले वगैरे होऊ शकतात, तर त्याच्यातूनही फायदा होत नाही. तर इथे दुसऱ्या काही रिअल साईडच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला प्लॅनिंगमध्ये पडायचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही असे शेळीविषयी किंवा शेळीपालनविषयी माहितीचे व्हिडिओ टाकत असतो तर ह्याच्यामध्ये खूप मोठा एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो आणि त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो असतो. किंवा डिरेक्टली फक्त तुम्ही सुरुवात करा, बट सुरुवातीला छोट्या छोट्या ह्याच्यातून करा. एकदा तुमचं त्याच्यावरती जर हात बसला, सक्सेस मिळायला लागलं की मग तुम्ही पुढच्या गोष्टीमध्ये जाऊ शकता. म्हणजे खूप साऱ्या लॉसपासून कमी होईल आणि त्याबरोबरच तुम्ही शिकत जाल. असं अचानक डिरेक्टली तर लोक सांगत आहेत किंवा त्यांचे व्हिडिओज आहेत, तर बरेच जण असं लॉस किंवा त्या गोष्टी सांगत नसतात. फक्त प्रत्येकाला एक सक्सेस स्टोरी दाखवायची असते, निगेटिव्ह साईड काही दाखवायची नसते. आणि बरेचसे लोक ह्या बोरळाला म्हणजे बोलतात आणि त्यांना ते जे काही स्वतः करतायत नोकरी वगैरे किंवा त्यांचं दुसरं काही बिझनेस असेल तर तो सोडून त्यांना नेहमी इकडचा दुसरा चांगला बिझनेस वाटावा लागतो. परंतु एक रिॲलिटी ठेवा हातामध्ये, मनामध्ये आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग करा. आणि जर तुम्हाला हा चॅनल वगैरे व्यवस्थित वाटला, आवडत असला तर कृपया आपण चॅनलला स्टार सेंड करा, पेजेसला लाईक करा. तुम्ही जेवढं सपोर्ट करसाल चॅनलला तेवढं आपल्याला व्हिडिओ बनवायला हे ते प्रोत्साहन मिळेल आणि एक चांगलं वाटेल. तसेच आपण सबस्क्रिप्शन्स वगैरे घेऊ शकता. तर थँक्यू. आणि मी तुमच्या कमेंट्स वगैरे ऐकायला इच्छुक आहे. तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा.